माहिती आहे की ही लढाई जी आहे ही आता 400ची पार म्हणणारी मंडळी किती पक्षामध्ये किती लोक घेतात याच्यावरूनच आम्हाला कळलं की त्यांची लढाई 400च्या पार होत नाहीये. आता तुम्ही मध्येच बघितलं असेल की त्यांनी पुन्हा एक कोणाला तरी घेतलं. आता याचाच अर्थ असा होतो की जेव्हा 400च्या पार होत नाही तर विरोधकांना कसं दाबायचं. मग काँग्रेसची 11च्या 11 खाती कोठवली, असलेले पैसे त्या ठिकाणी थांबवले. स्वतःच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय बोलते की असंसदीय सांगते, बेकायदेशीर सांगते, त्याच्यावरती का कारवाई करत नाही, राजीनामा का देत नाही. नैतिकता भाजपामध्ये नैतिकता आहे का? पहिला मला भाजपाला असा प्रश्न विचारायचा आहे. आणि ही जी लढाई आहे ती लोकांनी ठरवू द्या ना. तुम्ही कशाला सगळ्या हत्याराचा वापर करताय? याचा अर्थ तुम्हाला विश्वास नाहीये की तुम्ही 400च्या पार जाणार आहात, तुम्ही जिंकणार आहात, याचा तुम्हाला विश्वास नाही. म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाला त्या ठिकाणी कुठे ना कुठे त्रास देण्यासाठी प्रयत्न करतात. पण जनता सगळं समजते. आता तुम्ही त्यांना शिक्षा दिली, खरं तर त्यांची मला वाटतं माननीय उच्च न्यायालयात केस चालू आहे. पण तुम्ही त्यांना काल रात्रीच्या रात्री अरेस्ट केली का केली? म्हणजे ही जी परंपरा सुरू केली आहे ना नवीन भाजपाने, हीच परंपरा त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांना का होत नाही? माझा एक सवाल आहे सगळ्या पत्रकारांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला, जे जे भाजपामध्ये आहेत, जे जे त्यांचे सहयोगी पक्ष आहेत, त्याच्यामध्ये किती लोकांवर ईडीची कारवाई झाली? 10 वर्षात मला सांगा किती भाजपाच्या नेत्यांवरती ईडीची कारवाई झाली? त्यांच्याशी संयुक्तिक असलेल्या किती व्यावसायिक बिझनेसमॅनवरती त्या ठिकाणी ईडीची कारवाई झाली? म्हणजे एका माणसाला तुम्ही, आमच्याकडे आम्ही बघतो एका माणसाला तुम्ही वाऱ्या फायदा करून देत जात आहात. तुम्ही त्याच्यावरती कधी ईडीची कारवाई करत नाही, त्याची कधी विचारपूस करत नाही. पण ज्या वेळेला तुमच्याकडे कोणी विरोधक समोर असतो, तुम्ही त्याच्यावरती ईडीची कारवाई घेता आणि त्याच्यानंतर त्याला पक्षच सामील करून घेता. आणि मग पुढे काय होतं? पुढे काय झालं? आता मला सगळ्यांकडून उत्तर पाहिजे. पुढे काय होतं? पुढे काहीच होत नाही. हे दबावाचं यंत्र, या स्वायत्त यंत्रणाची, त्याने बरोबर प्रश्न मगाशी विचारला की या स्वायत्त यंत्रणा जर भाजपाच्या हेडक्वार्टरमधून आणि RSSच्या हेडक्वार्टरमधून चालायला लागल्या तर त्याची स्वायत्ता राहील का? या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही राहील का? हा माझा प्रश्न आहे. मला सांगायचं आहे की ऑलमोस्ट आमच्या जागांचा प्रश्न संपलेला आहे. मला वाटतं चर्चा आहे पुन्हा, परंतु आमचा ऑलमोस्ट प्रश्न जागांचा सुटला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही नेहमी लक्षात एक गोष्ट ठेवून चाललेलं आहे की ही लढाई ही लोकशाहीसाठी आहे, देशाच्या संविधानासाठी आणि देश एकत्रित ठेवण्यासाठी. त्यामुळे पुढे मागे करून आम्ही एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सर्वांनी एक दिलाने हा निर्णय घेतला. त्यामुळे जे थोडेफार प्रश्न असतील ते पण सामंजस्याने सोडून घ्यायचं काम. आणि मुंबईमध्ये जसं तुम्हाला मी सातत्याने आम्ही सांगतो की आम्ही हेच म्हणतोय की मुंबईमध्ये काँग्रेसला इक्वल जागा मिळाल्या आणि कमीत कमी 2 सीटं तरी आम्हाला चांगल्या मिळाल्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.